पवार गटाकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ सध्या आंदोलन केलं जातंय। शक्ती कायदा पारित करून तो लागू करावा अशी पवार गटाची मागणी आहे। सुप्रिया सुळे, रोहिणी खडसे हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत। तर सध्याची ही लाईव्ह दृश्य मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ शरद पवार गटाचं आंदोलन सुरू आहे। मागणी आहे शक्ती कायदा पारित करून तो तात्काळ लागू करावा। या आंदोलनात स्वतः सुप्रिया सुळे आणि रोहिणी खडसे यांनी देखील सहभाग घेतलेला आहे। तर सुप्रिया सुळे या स्वतः आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायदा त्वरित लागू करावा अशी या आंदोलनाची प्रमुख मागणी। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, काय परिस्थिती आहे मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ पवार गटाचं हे आंदोलन सुरू आहे? मनसे आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्रजी पवार यांचा जो पक्ष आहे या पक्षाच्या वतीनं सगळ्या महिला या सगळ्या भगिनी आलेल्या आहेत आणि सरकार विरोधात निषेध जो आहे तो करत आहेत। जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शक्ती कायदा जो आहे तो लागू करून केंद्राकडे पाठवण्यात आला होता, परंतु तो मान्य जो आहे तो केंद्र सरकार किंवा राष्ट्रपतींकडून करण्यात आलेला नाही आणि त्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीच्या ह्या सगळ्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या गांधी पुतळा मंत्रालयाच्या बाजूला आहे त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतायत। स्वतः सुप्रिया सुळे जे आहेत या सगळ्या आंदोलनात सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेतरी महिला सुरक्षेचा वायदा हवा आणि आम्हाला शक्ती कायदा हवा आहे अशा घोषणा ज्या आहेत त्या सगळ्या महिला पदाधिकारी राष्ट्रवादीचे करताना दिसतात आणि सरकारला कुठेतरी जाग आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। नक्कीच, त्यामुळे सुप्रिया सुळे, रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत पवार गटाचं हे महत्त्वाचं आंदोलन। धन्यवाद विनायक या माहितीबद्दल।